नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अभिला दारूच्या नशेतून आणि आरती गेल्याच्या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी रमा, जान्हवी, आनंद एक प्लॅन करतात. तर जान्हवीच्या डोक्यामध्ये मस्त प्लॅन आलेला असतो. जान्हवी म्हणते की हा प्लॅन मस्त आहे. तेव्हा आनंद म्हणतो हे सर्व ठीक आहे, पण याचे परिणाम सुद्धा उलटे होऊ शकतात. नेमकं मला याचे टेन्शन आले. तर रमा म्हणते की आनंद दादा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, होईल सर्व ठीक. तेव्हा आनंद म्हणतो की हो रमा, तू बरोबर बोलते, आपण ऍटलिस्ट प्रयत्न तरी करून बघायला हवा, त्याशिवाय गोष्टी आपल्या हातात येणार नाही. तेव्हा जान्हवी म्हणते की आपण त्या अगोदर एका गोष्टीची काळजी घेऊयात, कारण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक व्हायला नको. तेव्हा आनंद म्हणतो की एक्झॅक्टली जानू, हेच मी तुला सांगणार होतो. तर जान्हवी म्हणते की हो, हे मी तुम्हाला सांगते आणि तू मलाच का सांगतो. आनंद म्हणतो की अगं मी तुला सहज बोलतो. तर जान्हवी म्हणते की त्याची गरजच नाही, कारण हेच मी तुम्हाला सांगते आणि तू मला सांगतो. आणि दोघांमध्ये भांडण सुरू होते. तर रमा म्हणते की झाले का, आणि का भांडतात तुम्ही दोघे जण, नका भांडू, होईन सर्व नीट. तेव्हा आनंद म्हणतो की रमा, अजून एक इश्यू आहे, कारण अक्षयला जर ही गोष्ट कळली तर तो किती चिडेन, आणि किती चिडेन हे तुम्हाला माहिती आहे का. त्यामुळे त्याला सुद्धा विश्वासात घेऊन हा सर्व प्लॅन आपल्याला करावा लागणार आहे. तेव्हा जानू ही रमाकडे बोट करते, कारण रमाच अक्षयला हे सर्व समजावून सांगेल. तेव्हा रमा म्हणते की मी नाही, आणि तुम्हाला माहिती आहे ना ते माझ्यावर किती चिडचिड करत असतात. मला त्यांच्याशी बोलायला सुद्धा भीती वाटते हल्ली. कसेही बोलतात ते, तुम्ही पहा की नेमकं तुम्ही त्यांना कसे सांगणार ते. तेव्हा जान्हवी म्हणते की बेबी तूच अक्षयशी बोल. तर आनंद म्हणतो की ठीक आहे, मीच बोलतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी हँडल करतो सर्व. त्यानंतर अक्षय एकटाच विचार करत बसलेला असतो रूममध्ये, आणि तेथे रेवा येते. रेवा अक्षयकडे पाहत असते. अक्षयच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी आलेले असते, आणि रेवा ही अक्षय जवळ येते आणि म्हणते की अरे अक्षय, काय झाले, आणि खरंच सॉरी, मगाचपासून मी सुद्धा हाच विचार करते की मी आरतीचे जे काही सांगितले ते खूप सांगून मोठी चूक केली की काय. अक्षय म्हणतो की तू बरोबरच केले, आणि उलट थँक्यू की तू मला मदत करते, पण बाकी घरातील कोणीच काही सांगत नाही. आभ्याने सुद्धा मला काही सांगितलेले नाही. माझी आरती वहिनी खरंच निघून गेली, आणि तुम्हाला हे सांगितले, खरंच बरं झालं. तेव्हा रेवा म्हणते की अरे तुला माहिती आहे ना, मी प्रॅक्टिकल मुलगी आहे, आणि तुला ह्या गोष्टी जर नंतर कळल्या असत्या तर तुला त्या गोष्टीचा किती त्रास झाला असता. प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अक्षय म्हणतो की अगं त्रास नाही, उलट मला बरे वाटले, कारण आपल्या नात्यामध्ये जी काही ट्रान्सपरन्सी आहे ना ते अशीच राहायला हवी आपल्या नात्यामध्ये, आणि आपल्या लग्नानंतर सुद्धा इतक्याच ट्रान्सपरंटली आपण सर्व गोष्टी एकमेकांना शेअर करू. तू माझ्यापासून खरंच काही लपवू नको, तरच आपल्यातील बॉन्ड एकदम स्ट्रॉंग राहील. नाही ना तू माझ्यापासून काही लपवणार. तर रेवा म्हणते की हो, मला तुझ्यापासून काही लपवायला नाही आवडणार, मी तुझ्यापासून काहीच लपवणार नाही, मला सुद्धा तेच आवडेल. तर अक्षय खुश होतो आणि रेवाला थँक्यू बोलतो, आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि स्वतःला आवरतो, आणि रेवाला म्हणतो की चल आता मी ड्रायव्हर काकांना सांगतो, ते तुला घरी सोडतील. तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय, मला तुझी खरंच खूप काळजी आहे, त्यामुळे आजच्या दिवस मी येथेच थांबू का. तेव्हा अक्षय म्हणतो की माझी सुद्धा इच्छा आहे, पण नको, कारण अगोदर आपले लग्न व्हायचे, आणि लग्नाच्या अगोदर तू या घरामध्ये राहायला नको. हे जर बाहेर कळले, तुला जर कोणी काही बोलले, तुला जज केले, तर ते मला नाही चालणार, मला ते अजिबात आवडणार नाही. त्यामुळे प्लीज तू आज येथे राहू नकोस. रेवा प्लीज प्लीज करत असते. तर अक्षय म्हणतो की प्लीज तू मला मोहात पाडू नको, प्लीज, मी सांगतो ड्रायव्हर काकांना, ते सोडतील तुला. तर रेवा म्हणते की ड्रायव्हर कशाला, मी जाईन माझी. तेव्हा रेवा निघून जाते, आणि नंतर लगेच आनंद अक्षय जवळ येतो. अक्षयला म्हणतो की अरे अक्षय, ती रमा. तर अक्षय लगेच घाबरूनच विचारतो की अरे काय झाले रमाला. तर आनंद त्याची ती अवस्था पाहतो, आणि अरे ती बरी आहे, पण तू इतका पॅनिक का झालेला दिसतो ते सांग मला. अक्षय म्हणतो की मी कशाला इतका पॅनिक होईन, पॅनिक होण्यासारखीच मुलगी आहे ती, म्हणून मी विचारतो की आता तिने काय करून ठेवले. मला असे विचारायचे की अरे ती रमा आजूबाजूला जरी असली तरी काहीतरी प्रॉब्लेम ती निर्माण करत असते, आणि त्याचा मला खूप त्रास होतो, म्हणून मी तुला आता विचारतो की नेमकं तिने आता काय करून ठेवले. तर आनंद म्हणतो की अरे शांत हो, तिने काही केलेले नाही, पण तिने जो काही प्लॅन केला ना. अक्षय विचारतो की कसला प्लॅन. तेव्हा आनंद म्हणतो की अरे त्या अभिषेकला
पण तो प्लॅन जरा इम्पॉसिबलच वाटतो. तर अक्षय म्हणतो की अरे प्लॅनच नाही, ती मुलगीच इम्पॉसिबल आहे. त्या मुलीचं तर अवघडच आहे, पण हे सर्व भीषण सुद्धा आहेस. आनंद म्हणतो की अरे मला सांग की ते खरंच किती डेंजर आहे, ती कसं हे सर्व करणार आहे. तो प्लॅनच अगदी डेंजरस आहे. अक्षय म्हणतो की जाऊन द्या, बघूयात किती काय काय करते आणि किती हुशार आहे तेच बघूयात. त्यानंतर इकडे अभि आपल्या रूममध्ये बेडच्या खाली जसा झोपी गेलेला असतो, नशेमध्ये असतो पूर्णपणे. आणि तेवढ्यात लाईट जाते. तर अभि जागा होतो आणि लाईट गेली आणि परत लाईट येते. आणि परत असेच आनंद आणि अक्षय करत असतात, लाईट चालू बंद करत असतात. आणि तेवढ्यात अभि हा खूप घाबरलेला असतो. आणि तेवढ्यात आरती ही आल्याचा त्याला भास होतो. म्हणजे जान्हवी ही आरतीच्या जे चेहऱ्याचे पोस्टर असते, बॅनर टाईप, ते लावून आलेले असते आणि अभिला मुद्दाम ते घाबरण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा जान्हवी ही आरती म्हणून अभि असे म्हणते. तर अभि म्हणतो की कोण आहे म्हणून खूप घाबरतो. अभि खूप घाबरलेला असतो आणि दरवाजा सुद्धा तीनदा लागतो, बंद होत असतो आणि सर्वत्र असे घाबरल्यासारखे वातावरण निर्माण होते. अभि मात्र खूप घाबरतो. अक्षय असा आवाज देत असतो आणि मला हे काय होते, खरंच मला खूप भीती वाटते म्हणून अभि जोरजोराने ओरडत असतो. तेव्हा अक्षय हळूच आनंदला म्हणतो की अरे त्याला त्रास होतो. तेव्हा आनंद अक्षयला शांत राहण्यासाठी सांगतो. अभि जोरजोराने म्हणतो की हे काय होते, मला खरंच खूप त्रास होतो. तेव्हा जान्हवी ही आरतीच्या आवाजात म्हणते की अरे अभि शांत हो आणि इकडे समोर बघ की मी तुझ्या समोरच आहे. तेव्हा भिंतीवर आरतीचा जो फोटो लावलेला असतो तर अभि त्याच्याजवळ येतो. तेव्हा जान्हवी जोरात अभि असे ओरडते. तर अभि आणखीनच घाबरतो आणि बेडवर जाऊन बसतो आणि हे मला काय होते म्हणून जोरजोराने ओरडत असतो. तेवढ्यात जान्हवी ही आरतीचा पूर्णपणे वेश घेऊन आणि तिच्या चेहऱ्याचे ते बॅनर्स लावून अभि समोर उभी राहते. अभि तर खूपच घाबरतो आणि आरती तू असे करू लागतो. आरती तू जिवंत झालीस, तू परत या जगात आली. तर आरती म्हणत असते की काय झाले, मला पाहून धक्का बसला का तुला, मी आरती, अरे अभि तुझी आरती, असे जान्हवी बोलत असते. अरे अभि तू का असे वागलास, का तू मला फसवलेस, तू तो अभि नाहीस की ज्यावर मी प्रेम केले. अरे अभि तू तो अभि नाहीस, तू खरंच बदलला, स्वतःकडे बघ कसा होता तू आणि आता काय अवस्था झाली तुझी. शी, तू तो अभि नाहीस, तू माझ्या अभिला मारून टाकलेस. अरे स्वतःकडे बघ काय अवस्था करून घेतली तू स्वतःची. एकेकाळी कसा होता तू, सर्वांची काळजी घेत होता, सर्वांची मने जपणारा, सतत आनंदी राहणारा, लाडका असा सर्वांचा अभि होता. आणि आज काय, सगळेजण तुला वैतागलेत. घरातील लहान मुलांचा लाडका काका होतास तू, लाडका मामा होतास. तारा आणि पार्थला तू स्वतःच्या खांद्यावर खेळवत होता. आणि अर्थात तर आता तुझ्या स्वतःची मुलगी आहे तर तिला साधे तू जवळ सुद्धा घेत नाही. तर अभि खूप रडत असतो आणि जान्हवी म्हणते की तू खरंच माझा अभि नाही, तू तो अभि नव्हता. अर्थाला तू जवळ सुद्धा घेत नाही, तू माझ्या अभिला मारून टाकले, तू मारलेस माझ्या अभिला म्हणून जोरजोराने आरती ही ओरडत असते. तेव्हा अभि मोठमोठ्याने रडायला लागतो की मी काही केलेले नाही, सॉरी आणि खूप स्वतःला त्रास करून घेत असतो. तेवढ्यात आनंद तेथे धावतच येतो आणि अक्षय सुद्धा आणि अभिला म्हणतात अरे काय होते. तर रमा सुद्धा आलेली असते आणि अभिला ते शांत करतात. अभिला विचारतात की अरे काय झाले. तर अभि म्हणतो की तुम्ही. रमा विचारते की अभि दादा काय झाले तुम्हाला, तुम्ही कुणाला सॉरी बोलतात. अक्षय सुद्धा म्हणतो की अरे अभ्या काय झाले आणि तू कुणाची माफी मागतो. तेव्हा अभि रूमकडे इकडे तिकडे पाहत असतो आणि आरती करत असतो. आनंद म्हणतो की अरे अभ्या काय बोलतोस तू हे सर्व. आणि अभिच्या कानामध्ये पूर्ण आरतीचा आवाज घुमत असतो आणि तो त्यांना विचारतो की तुम्हाला कसला आवाज ऐकू येतो का. आनंद म्हणतो की काय रे कसला आवाज, आम्हाला काही ऐकू येत नाही. अभि विचारतो की खरंच तुम्हाला काही ऐकू येत नाही का. तर अक्षय म्हणतो की नाही रे, खरंच काही ऐकू येत नाही. अक्षय म्हणतो की तुला भास होतात का. तर अभि म्हणतो की भास मला, आणि तो विचारच करत असतो. तर रमा म्हणते की अभि दादा तुम्हाला काय झाले ते तरी सांगा. तर अभि म्हणतो की तुम्हाला एक विचारू का, तुम्हाला कधी आरती दिसते का. तेव्हा ते ऐकून रमाच्या डोळ्यात पाणी येते आणि ती म्हणजे खूप दुःखी होते. तर लगेच कोणीच काही उत्तर देत नाही. तर अभि म्हणतो की खरंच मला इथे आरती दिसली होती आणि तुम्हाला दिसते की नाही. तेव्हा अक्षयला सुद्धा अभिची ती अवस्था बघवत नसते. तर आनंद त्याला म्हणतो की अरे वेडा आहेस का तू. आणि 1 मिनिट अभि आणि त्याच्या तोंडाचा वास घेतो आणि अभिला म्हणतो की अरे हे तू नाही तर तुझी दारू बोलते, कळले का तुला. तर अभि म्हणतो की हो तुम्ही जा आणि खरंच माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, तुम्ही जा,
तुम्ही जा म्हणून त्यांना सॉरी सुद्धा म्हणतो। आनंद म्हणतो की अभि ऐकून घे, तू जर शहाणा असशील तर पुन्हा दारूला हात लावणार नाही। अभि पूर्णपणे घाबरलेला असतो, त्याच्या डोळ्यात पाणी असते आणि हो तुम्ही जा, मी नाही लावणार दारूला हात। तर अक्षय म्हणतो नक्की जाऊ का? तेव्हा अभि इकडे तिकडेच पाहत असतो। तेव्हा अक्षय, रमा आणि आनंद तिघे बाहेर निघून येतात। तर अभि खूप रडू लागतो। आरती, आय एम सॉरी, खरंच मी चुकलो म्हणून तो आरतीची माफी मागून खूप रडत असतो। मी चुकलो, मला माफ कर, म्हणून माझी खूप मोठी चूक झाली असे बोलून तो खूप रडतच असतो। तर आनंद, अक्षय आणि रमा बाहेर येतात। जान्हवी सुद्धा त्यांच्या मागे येते। तर अक्षय त्यांना म्हणतो की तुम्ही हे काय करतात, कसला प्लॅन आहे हा, आणि दादा तू सुद्धा यात सामील झाला। तेव्हा आनंद म्हणतो की अरे अक्षय, तू अभयची अवस्था बघ, त्याला या सर्वातून बाहेर काढायला नको का? अक्षय म्हणतो की अरे दादा, त्याला बाहेर काढायचे, मेंटली टॉर्चर नाही करायचे। आनंद म्हणतो की अरे पण त्याला या सर्वाची जाणीव करून द्यायला खूप गरज आहे। तेव्हा अक्षय म्हणतो की अरे दादा, हे सर्व करण्यासाठी मेडिकल हेल्प असते, प्रोफेशनल हेल्प असतात, डॉक्टर्स असतात, या सर्वासाठी असे घाबरायचे नसते। तो आणखीन तुटत जाईल आणि त्याला त्रास होईल। तुमच्यामुळे आज मी त्याच्याबरोबर खोटे बोललो, तुमच्यामुळे मी तुमच्या ह्या घाणेरड्या प्लॅन मध्ये सामील झालो, म्हणून अक्षयची खूप चिडचिड होत असते। जान्हवी म्हणते की अरे अक्षय रिलॅक्स, अरे आरती सुद्धा असले प्लॅन करायची। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं वहिनी, तू काय बोलतेस, तुला तरी कळते का ते? अगं आरती वहिनी जर जिवंत असती आणि तिने जर एखादा हा प्लॅन केला असता, आपण सुद्धा छान हसलो असतो, आपण सुद्धा त्यात तिला सपोर्ट केला असता, पण आरती वहिनी या जगात नाही आणि जगात नसलेल्या माणसाची अशी मस्करी नाही करायची। आनंद म्हणतो की अरे अक्षय, तुझा राग मी समजतो, परंतु तू अभयची एकदा अवस्था बघ, काय अवस्था करून ठेवली त्याने स्वतःची। मग तूच मला सांग की आरती जिवंत असते की तिने तरी अशी अभयची अवस्था तिला पगवली असती का? इनफॅक्ट तिने सुद्धा हेच केले असते की जे आपण त्याच्यासाठी करतो आता सध्या, म्हणून मला आपण काही चुकीचे करतो हे सिरियसली वाटत नाही। तर अक्षय म्हणतो की अरे दादा, आरती वहिनी जर जिवंत असती, मुळातच अभयची अवस्था झाली नसती, काय बोलतो तू हे सर्व, म्हणून त्या तिघांमध्ये भांडण सुरू होते। तेव्हा रमा म्हणते की एक मिनिट, मी काय म्हणते ते ऐकून घ्या, आपण असे तिघांमध्ये म्हणजे चौघांमध्ये भांडण्यापेक्षा आपण आता जे काही केले मग त्याबद्दल अभिदांना जरा सुद्धा मनातून काही वाटले तर, किंवा त्या सर्व गोष्टीचा फरक पडला तर ते नक्की अर्थाला पाहण्यासाठी येतील, तिला ते जवळ घेतील, त्यामुळे आपण थांबूयात का थोडे? तेव्हा अक्षय रमावर चिडतो की खरंच हिची विशेष टिप्पणी असतेच, आणि काय फालतू प्लॅन करून ठेवला, आणि आपण जे काही करून आलो ना, बघूयात की आभ्या काय करतो ते। आणि आभ्यावर याचा परिणाम झाला नाही की अभि अर्थाला पाहण्यासाठी जर गेला नाही तर तू अभिषेक सरांना जाऊन हे सर्व सांगायचे की हे सर्व तू घडून आणले आणि तू केलेस। तेव्हा रमा म्हणते की ते माझे अभिदादा आहेस, तुम्ही अक्षय सर आहात। तेव्हा जान्हवी म्हणते की एक सेकंद, कुणीही कुणाला काही सांगण्याची गरज नाही। रमा म्हणते तर आपण नक्की वाट बघूयात, काय हरकत आहे वाट बघण्यात? तेव्हा अक्षय हात जोडतो, हो वाट बघूयात, पण फक्त माझ्या भावाची वाट लागली नाही हे, आणि जर माझ्या भावाला त्रास जर झाला तुमच्या कुठल्याही प्लॅन मध्ये मी सामील होणार नाही। आणि रमाकडे बोट करून म्हणतो हिचा तर प्रश्न येतच नाही। तेव्हा जान्हवी आनंदला म्हणते की बेबी तू एक काम कर, तू अभिवर लक्ष ठेव। तेव्हा आनंद लगेच अभिच्या रूमकडे जातो। रमा ही देवाला मनोहिमन प्रार्थना करत असते। तर अभि रडतच अर्थाजवळ येतो आणि खूप रडत असतो। अर्था मात्र पाळण्यात झोपलेली असते, तरी सुद्धा अभि तिला प्रेमाने उचलून घेतो आणि तिच्या डोक्यावरून चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरून खूप रडत असतो। तिला जवळ घेऊन तो खूप रडत असतो। तर इकडे अक्षय हा रमाकडेच पाहत असतो आणि तो पण रागाने। तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये अभि हा अर्थाला घेऊन खाली येतो आणि अर्थावर तो खूप प्रेम करू लागतो। तेव्हा आजी मात्र हे सर्व पाहून खुश होते आणि अभिषेकला म्हणते की अरे अभिषेक, हा बदल तुझ्यात इतका अचानक? आणि रेवा मात्र दरवाजात आली असते आणि ती अभिचे हे सर्व बोलणे ऐकत असते। तर अभि म्हणत असतो की आजी मला खरंच जाणीव झाली आणि मी अर्थाची शपथ घेऊन सांगतो मी नक्की बदलेन। अक्षय मात्र ते सर्व अभिमधील चेंज बघून खूपच खुश होतो। तर रेवाला मात्र खूप मोठा धक्का बसतो। तर रमा ही रेवाला सांगत असते की रेवा, हे माझे घर आहे आणि ही सर्व माणसे सुद्धा माझी आहेत, या सगळ्यांना तर मी एकत्र आणेलच, पण तू त्यासाठी कितीही कटकारस्थान कर तरी सुद्धा। आणि हसून रमा ही रेवाकडे पाहत असते। तर आता रेवाची तर बोलती बंद होते। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।